नमस्कार मित्रांनो, मी आहे डॉक्टर भूषण आणि आज आपण आलेलो आहे इतिहास, वास्तुकला आणि अध्यात्म याचा संगम असलेल्या वेरूळ लेण्यामध्ये. ही जागा केवळ महाराष्ट्राचं नाही तर संपूर्ण जगाचं अभिमान स्थान आहे. आपण आता खुलताबाद शहरातून जातोय कारण की थोड्या रस्त्याचं डायव्हर्जन केल्यामुळे आपण एकदम खुलताबाद शहरातून वेरूळ रोडला लागलेलो आहे. आपण आता लवकरच वेरूळला पोहोचू. सुट्टीच्या कारणाने आज खूप गर्दी होती रोडनी आणि तुम्ही बघू शकतात की पायी चालण्यासाठी सुद्धा रस्ता नाही आहे. आपण आता गाडी पार्किंग करू इथे आणि आता पोहोचलेलो आपण वेरूळ लेणीला. हा महावीर स्तंभ. हॅलो फ्रेंड्स, आय एम डॉक्टर भूषण अँड टुडे वी आर विजिटिंग वन ऑफ द इंडियाज मोस्ट आयकॉनिक युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साइट्स, Verul, also known as Ellora Caves. This place is a perfect blend of history, spirituality and architecture. अभी आने का एक 15-20 आज आपण वेरूळ लेणीला आलेलो आहे. वेरूळ लेणीला एकदम पाऊस चालू आहे बघा. धुकं झालेलं आहे सगळीकडे, पण आता टाइम खूप आहे. यूपीआय नाही होत का? यूपीआय नाही होत विचारून बघ. 40 रुपीज पर पर्सन तिकीट आहे. आता तिकीट काढतो आम्ही. टाइम तर खूप कमी उरलेला आहे. इथं पण तुम्ही ऑनलाईन करून हा फोटो कधी घेतला तर याच्यावर पण तिकीट बुक करू शकतात. इथं तिकीट घर आहे. 15-20 मिनिटं बाकी आहे आपल्याकडे. पाऊस जायचं, पावसात बघायचं आपल्याला काय. शीतल तिकीट घेऊन आली आहे. तिकीट मध्ये त्यांनी काय कॉइन दिले असेल फक्त. बघू चल. सांगायला बी तयार नाही ती नीट. आणि QR कोड लावलेला नाही कुठं. चल. वेरूळ गाव हे छत्रपती संभाजीनगर शहरापासून साधारण 30 किलोमीटर अंतरावर आहे. इथे पोहोचण्यासाठी बस, ॲटो किंवा स्वतःचं वाहन सहज मिळतं. रस्त्यातील हिरवाई, डोंगर रांगा, थंड वारा प्रवास सुखद करतात. वेरूळ लेणी म्हणजे प्राचीन भारताचे सहिष्णुताचं प्रतीक. इथे एकाच डोंगरातून कोरलेल्या 34 लेण्या आहेत. 12 बौद्ध, 17 हिंदू, 5 जैन लेण्या आहेत. प्रत्येक लेणीचं कोरीव काम, मूर्ती आणि वास्तुशैली पाहताना शब्द सुटतात. का बरं इथं नाही ते त्या मंदिरात आहे पुढच्या. जर तुम्हाला इतिहास, कला आणि वास्तुशास्त्राची आवड असेल तर वेरूळ नक्कीच पाहायला हवं. छायाचित्रीकरणासाठी किंवा फोटोग्राफीसाठी उत्तम जागा आहे, पण कृपया परिसर स्वच्छ ठेवला पाहिजे. पाणी आणि टोपी जवळ ठेवा आणि छत्री पण ठेवा पावसाळ्यामध्ये, कारण उन्हाळ्यात थोडं गरम होतं आणि पावसाळ्यात थोडा पाऊस पडतो. या दोघांचा संगम तुम्हाला इथे बघायला मिळेल. आपण आता फुल पावसात आलेलो आहे. बघू शकता तुम्ही, पाऊस चालू आहे वरतून आणि आपण आता धबधब्याकडे जात आहे. त्या एका ठिकाणी नाही, काही ह्या ठिकाणी आहे, काही इथं आहे, काही तिथं आहे, काही त्याच्या पलीकडे. आणि जे 20 रुपयाच्या नोटेवरचं कोरीव काम झालेलं आहे ना, तिथे इथलंच एक शिल्प घेतलेलं आहे. तर त्या शिल्पाकडे आपल्याला जायला वेळ भेटतो का नाही भेटतो माहीत नाही. बघू. मित्रांनो, वेरूळ ही एक केवळ पर्यटन स्थळ नाही तर आपल्या संस्कृतीचा जिवंत परंपरा आहे. हिंदू, बौद्ध आणि जैन धर्माचं एकत्र अस्तित्व हीच भारताची खरी ओळख आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण आता भेटूया पुढंच इथे धबधब्याजवळ.
जावं लागेल. कुठं आपण कुठे ते सांगा. यू आर हेअर असं ना. हे पाहिजे कुठे आहे मॅप. कुठे कसं जावं लागेल? हो हो नाही नाही हेच आहे. हे वरतूनच चढावं लागतं त्याला. त्या लेणीतून एंट्री केली ना तिथूनच वरती येतात त्याला. पुढे वरतूनच असं. कोरी कोरी एकदम नवीन. ते 20च्या नोटवरचं जे कोरी काम आहे ना ते तिथलं आहे त्या मंदिरातलं. स्टार्टिंग इंट्रोमध्ये पण मी तुम्हाला सांगितलं की इथं प्रवेश शुल्क फक्त 40 आहे आणि 15 वर्षाखालील मुलांसाठी मोफत प्रवेश आहे. परदेशी पर्यटकांसाठी 600 आहे. लेणी रोज सकाळी 6 ते संध्याकाळी 6 पर्यंत खुली असते पण मंगळवारी बंद असते. काइंडली नोट दॅट मंगळवारी बंद असते एलोरा केव्ज. लेणी क्रमांक म्हणजे 16 कैलास मंदिर. संपूर्ण मंदिर एका दगडातून कोरलेलं आहे वरून खालीपर्यंत. या जगातील सर्वात मोठा मोनोलिथिक स्ट्रक्चर मानला जातो. असं मानतात की हे मंदिर बांधायला हजारो कारागीर आणि शेकडो वर्ष लागली. आता तुम्हाला तिथला मी फोटो दाखवतो. आपल्याला एंट्री भेटते की नाही बघू आता. का जायचंय मध्ये का? हे मध्ये जायचं. नोट घे पळत पळत आहे फोटो काढ. मी उद्या उरेल ते. हा चल 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 जायची तर. हे बघ हे 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 वो छाते वाला दिखा क्या? हाँ. उधर से आने का ऐसा पकड़ने के इधर देखो. हाँ. ऐसा पकड़ने के इधर से. ओके. और ऐसा फोटो वो पहले और से जाओ. गाईज हे सगळं पूर्ण सिंगल एकच दगड आहे बरं का पूर्ण. हा त्याच्यात ही कोरीव काम झालेलं आहे. का टाइम खूप कमी आहे. 6 वाजून गेलेले आहे. त्यांनी फक्त फोटो काढण्यासाठी आपल्याला मध्ये पाठवलं होतं तर त्याच्यासाठी आलोय आपण. बघू शकता शीतल फोटो काढते. Hello friends, I am Dr. Bhushan. Today we are visiting the one of the India's most iconic UNESCO World Heritage Site, Virud, also known as the Ellora Caves. This place is a perfect blend history, spirituality and architecture. Virud village is about 30 kilometers from Chhatrapati Sambhajinagar, also known as formerly Aurangabad. You can reach here by car, taxi or local buses. The journey itself is amazing.
green landscapes, rolling hills, and fresh air make the trip even more enjoyable. The Ellora Caves is a reflect tolerance art religion from ancient India. There are 34 rocks cut caves, 12 Buddhist, 17 Hindu, and 5 Jains. Every cave is a masterpiece with intricate carvings, sculpture, and architecture brilliance. Kailas Temple is a highlight. Cave 16. The Kailas Temple is the most famous. It is carved entirely from single rock from the top to bottom. This is considered one of the world's largest monolithic structure. It is said that 1,000 artisans and work for hundreds of years to complete this masterpiece. If you love history, architecture, art, Verul is a must visit destination. It is a fantastic spot for the photography, but please keep the area clean. Carry water, wear the hat and umbrella in rainy season. Especially in summer, we can use a wear hat. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढच्या व्हिडिओत पुन्हा भेटू. तोपर्यंत सर्व भवतु सुखे सम्य